मी विकास नाही, विकास या नावाला कायमचा अग्नी दिलाय मी. आता जिवंत आहे तो फक्त मंगेश. नाव बदलून ते आठवणी बदलता येतील का? का फसवणूक करते स्वतःच्या मनाची? फसवणं माझ्यापेक्षा तुला चांगलं जमतं. खरंच मी पुढं नाही फसवलेलं नाहीये. माझ्या जीवनाशी खेळ खेळून माझ्या भावाच्या आयुष्यात आलीस आणि तरी तू म्हणते मी कोणाला फसवलं नाही. दैवानेच माझ्या आयुष्याचा खेळ गंडोबा केला आणि म्हणूनच तू आमच्या आयुष्याचा खेळ गंडोबा केलास. कसं समजावू मी तुम्हाला? काही समजावू नकोस. तुमच्या सारख्या धोकेबाज स्त्रियांना नजरेसमोर सुद्धा कोणी उभं करू नये. विकास, अहो असं का बोलताय? का बोलू नये? योग्य तेच बोलतोय मी. खुलेआम देहाची विक्री करणाऱ्या वेश्याला सुद्धा लाज वाटेल एवढी नीच कृत्य आहे तुझी. विकास, एवढं सगळं बोलण्याआधी माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकू मी तुझं? जे समोर पाहतो आहे ते पुन्हा ऐकण्याची इच्छा नाही माझी आणि तू ऐकवू पण नकोस. त्याने इथे कोणीही सुखी होणार नाही. सगळं बर्बाद होऊन जाईल. तेव्हा विसर सगळं आता आणि मलाही विसरू दे. इथे एका घरात राहून विसरणं कसं शक्य आहे? मग मी इथून जातो. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला काय म्हणायचं आहे ते चांगलंच माहित आहे मला. तू इथं आहेस हे जर मला कळलं असतं तर तू असं का केलंस हे विचारण्यासाठी सुद्धा इथे कधी आलो नसतो मी. तिथं मायेनं आधार देणारं कुणीच उरलं नव्हतं मला. म्हटलं इथल्या आठवणीने जुरण्यापेक्षा काकांकडे जाऊन राहावं. पण इतके दिवस तुम्ही होता कुठे? वा, काय प्रश्न केलास. पण हे कोणी केलं हे नाही का कधी विचारणार? अगं तुझ्या भावाची मेहरबानी आहे ही. प्रेम केलं होतं ना मी तुझ्यावर, त्याचाच प्रायश्चित्त दिलंय मला त्याने. 4 महिने मी वेड्यासारखं हॉस्पिटलला वाट पाहत होतो. माझी पूजा आज येईल, उद्या येईल. प्रत्येक डॉक्टरला, प्रत्येक नर्सला आवर्जून सांगत होतो, अहो माझी पूजा आली तर तिला अडवू नका, तिला आज सोडा. तुझ्या येण्याच्या आशेवर एक एक दिवस मी त्या पॉटवर पडून घालवत होतो. पण भावी आयुष्य पुन्हा बरोबर कसं घालवायचं याच विचारात मग्न असलेली विश्वासाची पूजा येईलच कशी? माझा अपराध तरी काय होता? आयुष्याची जोडीदार म्हणून तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, हा माझा अपराध झाला का? अपराध तुमचाही नाही, माझाही नाही. आपण त्या राक्षसाच्या नीच कृत्याला बळी पडलो आहोत. नाही, साफ चूक. मी इथं येण्यापूर्वी तसं समजत होतो, पण इथे आल्यावर मात्र कळून चुकलंय मला. तुझ्यावर प्रेम करून केवढी मोठी चूक केली आहे ती. मला या अवस्थेत पाहिल्यानंतर तुला कसं वाटलं साहजिकच आहे. पण मी सुद्धा त्यावेळी असहाय्य होते. अगं कसली आस आहे ना तुझी? धन दौलतीला चटावलेल्या नागिनीची तू आणखी कोणती असहायता असू शकते? अहो पण बस, तुझ्या श्रीमंतीची हौस पुरवायला माझ्या भावाशिवाय दुसरा कोणीही मिळाला नाही तुला. का आलीस तू इथं? इथं येताना माझ्या मनात थोडा तरी विचार करायला हवा होतास तू. अहो हा योग आहे. खरंच विलास तुमच्या भाऊये तुम्हाला माहित नव्हतं. अच्छा, म्हणजे विलास सुद्धा माझा भाऊ आहे हे जर तुला कळलं असतं तर दुसरा एखादा गडगंज श्रीमंत पाहिला असतास, असंच ना? मंगेश, खूप ऐकून घेतलं मी तुमचं, पण वाटेल तसं बोलून माझ्या चिलाचा अपमान करताय तुम्ही. मग काय तुझ्या महारथाचे गुण गाऊ? माझे गुणगान गाऊ नका.
पण मला इतकी खालच्या दर्जाची तरी समजू नका. अहो माझं चुकलं तरी काय? मी एक स्त्री आहे आणि स्त्रीच्या भावना फक्त स्त्रीच समजू शकते. पुरुषाने फक्त बोलायचं आणि दुसऱ्या स्त्रीने फक्त ऐकून घ्यायचं हेच नशिबात आहे तिच्या. कधी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही? एवढं सगळं बोलणार मी इथं का आले एकदा तरी समजून घेतलं, पण नाही. मला वेश्येचा दर्जा देऊन माझी इज्जत वाढवलीत नाही का? मग मंगे तुमच्यात आणि माझ्या भावात फरक तो काय? कारण तो कसाही सुद्धा वेश्येच्या बाजारात माझा लिलाव करणार होता. काय? होय मग आपण लग्न करणार आहोत. हे जेव्हा माझ्या भावाला समजलं तेव्हापासून 4 दिवस मला बंद खोलीत टाकून ठेवलं होतं. माझ्या आईने सांगितलं त्याचा तू नाच, पण मी ऐकायला तयार नव्हते. म्हणून त्या भावाने तुम्हाला मारायला 4 गुंड पाठवले. मी खूप गयावयात केलं, पण माझ्या पाठीला माझा वैरी झाला. थोड्या वेळाने त्याने येऊन मला सांगितलं की ज्याच्या जीवात उड्या मारत होते त्या विकासला मी ठार केलंय. आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलास? मुळीच नाही. माझं मन मानायला तयार नव्हतं. त्याच्या शब्दाची कधीच विश्वास ठेवला नाही. पण तुमचा तो खास मित्र राजेश त्याने येऊन सांगितलं तुझ्या विकासचा खून झालाय म्हणून. म्हणजे राजेशही त्याच्या हाती विकला गेला की काय? विश्वासघाती. मला तिथं घेऊन जाण्यासाठी मी राजाची खूप विनंती केली, पण माझं त्याने काही ऐकून न घेता तो तिथून निघून गेला. मी खूप आग्रह केला, पण माझ्या राजाच्या भावाला माझी दया आली नाही. शेवटी त्याने मला वेश्येच्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. त्याचा सौदा चालू असताना मी तिथून निसटले. भावाच्या गुन्ह्याने माझा पाठलाग केला. मी सरळ पोलीस स्टेशन गाठलं. म्हटलं भावाच्या विरुद्ध फिर्याद नोंदवा. पण तिथले ते पोलीस त्याच्या ताटाखालचे मांजर झाले होते. ते काय माझी फिर्याद नोंदवणार? त्याच वेळी माझ्या मनात विचार आला संपून टाकलं पाहिजे. पण आत्महत्येविषयी तुम्हाला किती चीड होती याची कल्पना होती मला. जर मी आत्महत्या केली असती तर मी तुमची अपराधी झाले असते. म्हणून आत्महत्येचा विचार सोडला आणि ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला आणि गाडीत बसले. पण पाठोपाठ त्याचे हरामखोर गुंड मित्र त्या गाडीत घुसले आणि मला जबरदस्तीने ओढून त्या गाडीत असलेला विलास नावानं ते पाहवलं नाही. त्याने त्या गुंडांशी 2 हात करून मला तिथून सोडवलं आणि माझे कहाणी ऐकून घरी घेऊन आले. बाबांनी माझं त्यांच्याबरोबर लग्न लावलं. त्यामुळे मी तुमची अपराधी हे मान्य आहे. पण माझ्या पुढे हाच पर्याय होता. मी जर असं केलं नसतं समाजातील लोक माझ्या कमजोरीचा फायदा माझ्या शरीराचे लचके तोडले असते. हे तरी तुम्हाला सहज झालं असतं का? मग सांगा मागे अखंड आयुष्यभर वेश्येचं लाजिरवाणं जीवन जगण्यापेक्षा एका पुरुषाच्या आनंदासाठी मी लग्न केलं तर माझं काय चुकलं? सांगा मंगेश, माझं काय चुकलं? पूजा, भावनेच्या आहारी जाऊन मी तुला नको नको ते बोललो. माफ कर मला. पूजा, किती विचित्र खेळ केली नियती आपल्या दोघांच्या जीवनाशी. एकमेकांपासून दुरावलेल्या अशा वळणावर येऊन आपल्याला आणलं की तिथे आपल्याला पूर्वीच्या नात्याला विसरणं भाग पाडलं. इथे राहणे सुद्धा आता अवघड आहे माझं. त्यामुळे पूजा, मी हे घर आजच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. होय पूजा,
विलास दादा आणि तुझ्या सुखासाठी मला हे घर सोडून जावंच लागेल. का म्हणजे? सगळी देशाच्या नात्याचा आपण स्वीकार करू शकणार नाही का? खूप अवघड जाईल ते आता. विलास दादाला थोडी जरी कल्पना आली तरी अनर्थ घडेल. असं काही होणार नाही. आणि विलास नाही करणार. याची जबाबदारी घेऊ आपण. विलासला कळणार नाही. विलासला कळावं म्हणून तर मी आलोय. रामखोरा, थांब तिथंच, नाहीतर दुसराही पाय म्हणून सरपडत चालला नाही तुला. कैलास, सुंब झालं पण पे मात्र तसाच राहिला. तू एक लंगडा, माझं काय वागणं करणार? अरे पायाने लागलं असलं म्हणून काय झालं? माझे हात अजून कमजोर नाहीत. मंगेश, या मूर्खाच्या नादाला लागू नका तू. मंगेश नाव चेन, सब कुछ चेन. मायेगा असली मजा. घाबरू नकोस, मी आता याला मारणार नाही. अगं सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबडीला मारून कसं चालेल? म्हणजे तुझ्या नवऱ्याला कळू नये म्हणून तू मला 1,00,000 रुपये देणार आणि याच्या दादाला कळू नये म्हणून हा मला 1,00,000 रुपये देणार आहे. म्हणजे तो मला ब्लॅकमेल करणार? अर्थात मला असा नाही तर तसा, फक्त पैसा वाय पैसा. मग का नुकडे ठेवून ऐक, तुझ्यासारख्या नीच हलकट माणसाला फुटकी कवडी देखील मिळणार नाही. ठीक आहे, मग या घराला सुरुंग कसा लावतो ते पाहतच राहा. कैलास, नीच माणसा तुला म्हणू तरी काय? काही म्हणू नको, मुकाटानं आज चालती हो. जा म्हणतो ना. ए लंगड्या, तुझ्याकडून जर मला पैसे मिळाले नाही तर विलासला आणि तुला ठार करून पूजाला वेशांच्या बाजारात जाऊन बसवेन. कैलास, या कैलास बरोबर साधी मान वर करून बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही आणि तू एक लंगडा माझ्यावर हात उगारतोस. अरे याचे काय परिणाम होतील याची कल्पना आहे तुला? परिणामाची पर्वा करत नाही मी कधी. अरे तुझ्या दादाच्या संसाराला वनवा लागेल तेव्हा सर्वांची पर्वा करशील तू. तू कोण आहेस, इथे का आलायस, हे मला विलासला सांगावंच लागेल. त्याला सांगण्याचा मूर्खपणा केला तर काय, मला ठार मारशील? विलासला सुद्धा. कैलास, जास्त ओरडू नकोस, अटॅक येईल तुला. आणि हो, माझी धमकी समजू नकोस, तर कृती सुद्धा करतो मी. तेव्हा पैशाचं काय करतोस ते बोल. विलास दादाला कळलं तर विश्वास ठेवेल का आमच्यावर? त्याने जर विश्वास ठेवलाच तर हा कसाही त्याचा खातर करणार नाही ना. नाही नाही, माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण त्यांच्या सुखी संसारावर याला निखारा ठेवू देणार नाही मी. हे लंगड्या, कसला विचार करतोस? पैसे देतो की नाही? पैसे ना देतो मी. ओ बाया, उठ पहाड़ के नीचे जा, लवकर पैसे घेऊन ये. 1,00,000 रुपये मला हवे आहेत. 1,00,000 नाही, 2,00,000 रुपये देतो मी तुला. व्हेरी गुड, 2,00,000.
पण तुझ्याकडे पैसा मागायचा नाही आणि त्या दोघांच्या जीवनातून कायमचा दूर निघून जायचं. ठीक आहे, 14 मंजूर. जा, पैसे घेऊन ये. त्यासाठी तुला 15 दिवस थांबावं लागेल. ए लंगड्या, मला काय तू युपीचा भैया समजलास? मला आत्ताच्या आता पैसे आलेत. एवढी रक्कम कोणी घरी ठेवत नाही हे तुला कळायला हवं. मला बँक बॅलन्स आणि प्रायव्हेट फंड काढण्यासाठी काही अवधी लागेल. ठीक आहे, मग आता काय देणार? आता तुला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही. गळ्यात सोन्याची चेन आहे ती माझ्या वडिलांची आठवण. असू दे ना, मी कुठे काय म्हणतोय. 1 लाखासाठी तुझी चेन घेऊन थोडंच भागणार आहे, पण आता या वेळेला तुझी चेन तरी नाही. 15 दिवसाने पैसे दे आणि तुझ्या बापाची आठवण परत घेऊन जा. ते जमणार नाही. ठीक आहे, मग मी सुद्धा 15 दिवस वाट पाहू शकत नाही. येतो मी. थांब. अरे मूर्खा, तू 4 लाख दिलेस तरी विलास सारखा हुकमी एका माझ्या हाती आलेला असताना मी त्याच्यापासून दूर जाऊ शक्यच नाही. कारण विलास कडून मला हवा तेवढा पैसा मिळणार आहे. जा जा, चालतोय इथून. तोड काढा कर. ठीक आहे, येतो मी. बरं झालं विलास तू आला. मी तुला भेटायला आलो होतो. का रे, काही विशेष? तसं विशेष काही नाही. आपल्याला महत्वाच्या कामासाठी बँकेत जायचं होतं ना. अरे तिथे जाण्याची आता काहीच गरज नाही. मी सर्व ओके करून आलो. गुड. बरं कैलास, हा माझा चुलत भाऊ मंगेश. हो, ओळखतो मी आईला. म्हणजे मंगेशला सुद्धा ओळखतोस? नाही म्हणजे आताच ओळख झाली आमची. तू यायच्या आधी मी यांच्याशी बोलत होतो. अरे खूप वर्षाने आलाय मंगेश. मला सक्का भाऊ नाही याची उणीव भरून काढली आहे मंगेशने. आणि खरं सांगू कैलास, मंगेश आल्यापासून मला खूप आनंद झालाय. अरे होणार, इतका वर्षानं तुझा भाऊ आला म्हणजे तुला आनंद होणार. दादा, मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे आता कुठे चाललास? तुला काही आणायचं आहे का? नाही दादा, घरी बसून मला कंटाळा आला. म्हटलं थोडं बाहेर जाऊन यावं. ठीक आहे, पण तुला काही आणायचं असेल तर मला सांग. हो, तू जाण्याची काही गरज नाही. ठीक आहे दादा. आणि हे बघ, सावकाश जा. जास्त वेळ बाहेर थांबू नकोस. हो दादा. हा तर कैलास, काय म्हणत होता? अरे ये. मानायला हवं विलास तुला. अरे सख्या भावावर सुद्धा एवढं प्रेम कोणी करत नाही. आणि हा तर तुझ्या काकांचा मुलगा. अरे काकांचा मुलगा असला म्हणून तो मला सख्या भावापेक्षा सुद्धा कमी नाही. पण एखाद्यावर जास्त प्रेम करणं म्हणजे स्वतःला अंधारात ठेवण्यासारखं आहे. ते कसं काय? तुझा पत्नीवर जेवढा तुझा विश्वास तेवढा तुझा या भावावर विश्वास आहे. ऑफकोर्स. पण माणसाने कुणावरही जास्त विश्वास ठेवू नये. कारण विश्वासघात विश्वास ठेवणाऱ्याला सुद्धा बर्बाद करू शकतात. अरे कैलास, तुला झालंय काय? आणि काय बडबडतो आहेस?
हे बघ विलास, रागावू नको. तुझ्या वैयक्तिक जीवनात लक्ष घालण्याचा मला काही एक अधिकार नाही, पण तू माझा चांगला मित्र आहे म्हणून तुला सावध करतो. पण कैलास, माझा कोण विश्वासघात करणार? मंगेश, कैलास, एक शब्द सुद्धा पुढे बोलू नकोस. खरं तर तुला माझा राग येईल, कारण आपल्या जिवलग माणसाबद्दल वेडं वाकडं बोललेलं कुणालाही सहन होणार नाही. पण मंगेश, तुझ्या पाठीत सुना खुपसताय त्याचं काय? कैलास, अरे आताच तुझी आणि त्याची ओळख झाली. ही आत्ताचीच ओळख नाही, खूप वर्षापासून ओळखतोय मी मंगेशला. काय? हो विलास, मंगेश कोण आहे, तो इथं का आलाय हे चांगलंच माहित आहे मला. मग सांग, कैलास इथं कशासाठी आलाय? तुझ्यासाठी. कैलास, माझ्यावर हात उगारण्यापेक्षा याचा जग मंगेशला का विचारत नाही? कैलास, माझ्यावर मेहरबानी कर आणि जा इथून. माझा अजूनही विश्वास बसत नाही त्याच्यात. तुझा विश्वास नाहीच बसणार, कारण तू अति प्रेमापुढे आंधळा झाला आहे. खरं म्हणजे पूजाला प्रथम पाहिलं तेव्हा तुला सांगावं असं वाटलं होतं, पण विचार केला, जे होऊन गेलं ते सांगून तुझं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं मला. परंतु मंगेशला इथं पाहिल्यावर मात्र तुला सांगायचा मोह मला आवडता आला नाही, कारण प्रत्यक्ष घरात त्या दोघांना रोमांस करताना कैलास, प्लीज एक शब्द सुद्धा उच्चारू नकोस. एक शब्दही बोलू नकोस. ठीक आहे, काहीच बोलत नाही. मंगेशने सुद्धा असंच सांगितलं होतं मला की कोणाशी काही बोलू नये म्हणून. मग ही चेन तरी ओळखतोस ना? मंगेशच्या गळ्यात होती. ठीक आहे, येतो मी, बाहेर भेटतो मी तुला. बाय. का रे एवढा अस्वस्थ का? काही नाही बाबा. नाही कसं, यापूर्वी तुला कधी असा उदास पाहिला नव्हता. सुनबाईचं आणि तुझं खरंच बाबा, काहीच नाही. मला वाटतं तू तुझ्या प्रोजेक्टच्या टेन्शन मध्ये असावा. बरोबर आहे ना? म्हणजे कसला प्रोजेक्ट? सध्या कैलास आणि तू पार्टनरशिप मध्ये एक बिल्डिंग प्रोजेक्ट हाती घेतलाय. खरं आहे ना ते? तुम्हाला कसं कळलं बाबा? अरे तू नाही सांगितलंस म्हणजे मला कळणार नाही असं वाटतं तुला? अरे बँकेतून 20 लाख रुपये कर्ज पण घेतलंय. खरं आहे ना ते? मग त्यामध्ये वाईट काय आहे? बिझनेस करण्याच्या दृष्टीने मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे का बाबा? नाही, तुझा निर्णय बरोबर आहे, पण तो पूर्ण विचाराने घ्यायला हवा होता. मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. मग तू त्या कैलासला पार्टनर करून घेतला नसतास. कैलास माझा मित्र आहे बाबा. कैलास जरी तुझा मित्र असला तर तुझी आणि त्याची फार जुनी ओळख नाही. बाबा तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? मला एवढंच म्हणायचंय, जे काही करतो आहेस ते विचारपूर्वक कर म्हणजे झालं. कारण कोणताही बिझनेस म्हटला
तर कधी फायदा तर कधी तोटा हा असतो. तेव्हा फायद्यात स्वतःला सावरणं आणि नुकसान झाल्यावर स्वतःवर संयम ठेवणं सर्वांनाच जमत नसतं. तुम्ही उघड का बोलत नाही बाबा? माझे प्रयत्न तुम्हाला पटत नाहीत का? तसं नाही रे विलास. तुझ्या प्रयत्नांना बाधा येऊ नये म्हणून या जगाचे अनुभव सांगतोय तुला. बाबा, आता मी लहान नाही. पाण्यात उतरल्यानंतर हातपाय मारल्याशिवाय पोहता येत नाही हे चांगलं माहित आहे मला. विलास विलास अरे काय म्हणावं याला. सुनबाई, ए सुनबाई, आज विलास असा का वागतोय? म्हणजे तुझं आणि त्याचं काही भांडण वगैरे झालंय का? नाही. काही विचारलं तर सरळ उत्तर देत नाही. त्याला काही टेन्शन वगैरे आहे का? जा तू तर त्याला विचार. ठीक आहे बाबा. माझा ध्वस्त खाऊ गेलो. अरे तिने तर माझं डोकं खाल्ला. अरे पण कुणी? अरे तुझ्या त्या घुशीनं. घुशीनं? अरे ती तुझी ती कचऱ्यावाली. अरे मग खुशी नाही काय म्हणतो? कुशी नावा तिचा कुशी. अरे आहे काय कोकूच्या घुशी सारखी. नंद्या तू नाव काय म्हणालास रे? कुशी. आणि शी वर तोड करून सांगतो. तिच्याकडे बघितलं ना सारा म्हणजे नशात उतरून जाते. आणि तुझ्याबद्दल ना ती विचारत होती. माझ्याबद्दल काय विचारत होती? अरे ती विचारत होते नंद्याचं लग्न झालं काय? तू नाही ना सांगितलं. मेला रावट कुठला? अरे त्याला विचार दारूला कधी खोटा बोलतो का? सांगितलं नंद्या 4 बायकांचा बाप आहे. त्याच्या लग्नाचा डोस आणि ठेवलेला डोस. तू तर लयच करा बोललो. पण नंद्या अरे मी म्हणतो ती काय कुळकुळीत घुस तुझ्या काय कामाची रे? अरे तुझ्या बदनामी नावाची. अरे तुझ्याकडे पाहिलं ना तर माझी घेतलेली नशा सुटून जाते आणि तिला तुझ्याशी बोलायची इच्छा कशी होते रे? अरे बाबा प्रेम आंधळ असतो. त्याला पुढचं काय बी दिसत ना. अरे मग पुढे कधी प्रेम करशील ना तर ना चष्मा लागू द्या. चष्मा मग तिची पुढची गाडी आहे ती गोरी आहे. त्याला बरोबर समजेल. तिला ना तू पत्नीच कधी रे?
दादा मी नाही पटवली. अरे तिनेच मला पटवलं. सांगतोस काय? अरे ते तुमचं प्रेम झालं तरी कधी? अरे एकदा ती राज्याला गाजराचा धंदा बंद करून येत होती. त्या काळोखात काय मला दिसला नाही आणि तिची आणि माझी टक्कर झाली. या बरोबर दोघे कान पडलो. भिकारी आणि ती माझ्या बंद झालो ना. अरे उठो सांगो पण तिचं माझ्यावर प्रेम झालं. त्या खुशीने उशीवाला आता तुझ्या नादाला लागलो तर माझं डोकं फिरायची पाहिजे. बागेमध्ये कामं तशीच राहिले. अरे मी पण येतो. अरे तुला मी मदत करायला. अरे बाबा नको रे बाबा नको. अरे झाडांना पाणी घालायच्या ऐवजी दारू दोची. माझ्या झाडाची वाट लावून टाकशील. अरे ताई साहेबांचा पुढे रोग आहे म्हणून. त्या ताईंचं नाव आणि त्या ताईंचं गाव. आता हा जास्त वेळ थांबलो. खरोखरच येलो बघ. अरे पुढे काय म्हणाली रे? मला गेला. असं काय करताय? काय झालंय? सांगणार नाही येत. पूजा प्लीज लिव्ह मी अलोन. मला काही झालेलं नाहीये. मग तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का? सगळ्याच गोष्टी तुला सांगायला हव्यात. अगं पत्नी असलीस म्हणून काय झालं? प्रत्येक गोष्टीला तुला सांगायचा मी वसा घेतला नाही. माझं काही चुकलंय का? नाही. अगं तुझं काय चुकणार? तू मोठी महान पतिव्रत आहेस ना. पण असं कसं होतं? वेळ लागलाय मला. हे बघा, माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा. 10 वेळा पाया पडेल मी तुमच्या, पण असं टाकून बोलू नका. मग पुन्हा असा विचार करण्यास शांतपणा करू नकोस. कोण हवंय आपल्याला? काका साहेब घरात कुणीच नाहीये. आपण तर आहात ना. परपुरुषाची बोलायची सवय नाहीये मला. मग सवय लावून घ्या मॅडम. कुठेतरी उपयोग होईलच त्याचा. काय? नाही म्हणजे ओळख असलेली चांगली. त्याची आवश्यकता नाहीये मला. मुकाट्याने चालते बाई तू. तुमच्या सारख्या सुंदर स्त्रियांनी एवढं रागावू नये. सौंदर्य फिकं पडतं मॅडम. स्वतःच्या मुली समान स्त्रियाचं सौंदर्याचं कौतुक करताना लाज कशी वाटत नाही? का? सौंदर्याचं कौतुक करायचा ठेका फक्त तरुणांनीच घेतलाय. एक बाप आपल्या मुलीचं कौतुक करू शकत नाही. पण त्यात प्रेम आणि वात्सल्य असतं, वासना नव्हे. जिच्या बापाचा पत्ता नाही
ती एक भिकारीन मला बाप मुलीच्या गोष्टी शिकवते. पूजा, मी एका प्रतिष्ठित माणसाची पत्नी आहे, समजला? वेश्येच्या बाजारात जाता जाता वाचलीस आणि प्रतिव्रता झालीस. पूजा, चालते भाई तू. विलास जर आले ना, तू थोबाड रमून पाठवतील तुमचं. हे सती सावित्री, तुझा तो पती परमेश्वर कैलास बरोबर बार मध्ये जाईल आणि बार बालांची नाच गाणी ऐकण्यात दंग होईल. नाही. ओरडू नकोस, काही उपयोग होणार नाही. ही तर सुरुवात आहे. चांगलं सांगितलं त्याला, ऐकलं नाही भाडवा. त्याने काय केलंय तुमचं? जे करू नये तेच केलंय त्याने. त्याच्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान झालंय माझं. माझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतो साला, आणि याचे परिणाम तुम्हाला भोगायलाच लावेल. पूजा, काय म्हणत होता हा? म्हणे विलासने याचं खूप नुकसान केलं. या घराला बर्बाद करायची धमकी देऊन गेलाय तुम्हाला. ढगाने गडगडाट केला म्हणजे पाऊस पडतो असं नाही. तू काळजी करू नकोस, विलास दादाला सांगेन मी. पण काही उपयोग व्हायचा नाही त्याचा. विलास आता ऐकण्याच्या स्थितीत नाहीये. का? माहित नाही, आताच भांडण करून निघून गेले. पण कारण काय? कारण सांगायला तयार नाहीयेत. कदाचित या राक्षसाने आपल्या डावाला तर सुरुवात केली नाही ना. यांच्या जाळ्यात सापडायला विलास दादा काय वेडा आहे का? ऑफिसचं काहीतरी टेन्शन असेल आणि त्या टेन्शन मध्ये तुला काहीतरी बोलला असेल. विलास यापूर्वी असे कधीच रागवले नव्हते, पण आजच्या बोलण्यामुळे या घरात खूप मोठं वादळ येणार आहे असं वाटतंय. असं का विचार करतेस तू पूजा? विलास पूर्ण बदललेत म्हणजे ते अचानक असे का वागू लागलेत का याचाच विचार करते. मी बोलेन त्याच्याशी. कुठे गेला आहे दादा? रागाने बाहेर निघून गेले. भुजंग म्हणत होता, विलास कैलास बरोबर दारू प्यायला जाणार आहे. काय? म्हणजे त्या हरामखोराने आपली जात दाखवलीच म्हणायची. कैलासने आपल्याबद्दल काही सांगितलं नसेल का? शेवटी सापाच्या औलादीचा गरज ओकलीच असेल. विलासला कसं समजावं? हाच तर मोठा प्रश्न आहे तुझ्या माझ्या समोर. अखेर माझ्या दुर्दैवाची सावली तुमच्या सुखी संसारावर पडलीच म्हणायची. किती सुखात चालला होता तुमचा संसार, पण माझ्या पदस्पर्शाने तुमचं जीवन उद्ध्वस्त झालंय. असं मनाने का वाईट वाटून घेतलं? जर आपल्या नशिबात नसलेच होते तर तुम्ही आला नसता तरी मी भोगावे लागलेच असते. जन्माला आल्यापासून माझ्या नशिबी भोगच लिहिलेले आहेत आणि ते भोग आयुष्याच्या अंतापर्यंत मला भोगावेच लागतील यात शंकाच नाही. ज्या ज्या वेळी मी मायेचा आधार शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अधिक दुःखाच्या गुरफटत गेलो. आता यातून मुक्त फक्त मृत्यूच करू शकतो. अगं जगून तरी काय उपयोग आहे? माझ्यामुळे तुमचा सुखी संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. हे सहन होत नाहीये मला. खरोखरच विलासदादाला कळलं असेल तर तो माझ्याविषयी काय विचार करत असेल, आणि काकाला कळलं तर आपण बाबांना सगळं सांगू शकतो. तेच काहीतरी मार्ग काढतील यातून. काकांना सांगितलं तर केवढा मोठा अनर्थ घडेल. खूप अपघात होईल त्यांच्या मनावर. कदाचित लाथेच्या ठोकऱ्याला उडवतील
आणि म्हणतील, अरे जाना यासाठीच का आलाय तिथं? नाही मध्ये बाबू नक्कीच आपला आहे. आपण कोणतंच पाप केलेलं नाही. तो ईश्वर बाबूंच्या आपल्याला मदत केली सरेल आणि या चक्रव्यूहातून आपल्याला बाहेर काढले. हे तू म्हणतेस पूजा, पण त्या कैलासाशी विश्वास ठेवणाऱ्या शब्दावर आपल्या विलासाला कोण समजावेल? त्यांनाही पटलं असतं, पण मीच त्यांना अंधारात ठेवलं. त्यांना विश्वासात घेऊन माझं पूर्ण आयुष्य त्यांच्या समोर मांडायला हवं. पण मी जर तसं केलं असतं तर कदाचित त्यांनी माझा स्वीकार केला नसता. या एकाच विचाराने मी सांगायचं टाळलं. अगं तुला तरी कुठे माहित होतं की असा एक दिवस उजाडेल आणि आयुष्याचा अंताने विचार करायला लावेल. मंगेश, मला असं वाटतं विषय इथे थांबवा. मी गेल्याशिवाय हा विषय इथे थांबणार नाही. तेव्हा काही करून मला इथून जावंच लागेल. तुम्ही इथून गेला तर हा प्रश्न सुटेल असं वाटतंय तुम्हाला? नाही मग मी तुला समजावून सांगितलं. म्हटल्यास मी क्षमा मागते, पण तुम्ही इथून जाऊ नका. नाही जाणार तो इथून. अगं तो गेला तर तुला चैन पडायला हवी ना. विलास, चूप साले, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आणि हा सॉरी हा. अरे असं मध्ये येऊन तुमच्या चाललेल्या रोमांच मध्ये मी अडथळा आणला तेव्हा माफ करा मला. दादा, अरे लाज कशी वाटत नाही. मला दादा म्हणतोस आणि दादाच्या बायकोबरोबर प्रेमाचे जाळे करतोस. विलास, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलतोस तू हे? खरं तेच बोलतोय मी. विचारा तुमच्या लाडक्या मंगेशला आणि सांगा मोठ्या भावाची बायको आई समान असते म्हणून. विलास, तुझं डोकं फिरलंय का? गप्प राहा भाऊ. का का गप्प राहू मी? याला 20 वर्ष इथे येण्याची कधी इच्छा झाली नाही. तो माझं लग्न झाल्यावर आला, कारण याला पूजा बरोबर प्रेमाचे चाळे करायचे होते. ही पूजा प्रेमाची आई साल्याची. विलास, अरे तुला झालंय तरी काय? वेळ लागायची पाळी आली आहे माझ्यावर. पाठचा भाऊ समजून याला माया लावली, पण ह्या हरणखोराने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. दादा, नको रे असं बोलू. तू समजतोस तसं काही नाही घडलं माझ्या हातून. प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहून सुद्धा. दादा, ते डोळ्यांनी पाहिलं तर सगळं सत्य असतं असं नाही रे. डोळे धोकाही खाऊ शकतात. वा, म्हणजे माझ्या डोळ्याने धोका खाल्ला तर कैलासने तुम्हाला दोघांना रोमांच करताना पाहिलं. ते पण खोटच आहे. मग कैलासला तुझी चेन का दिली? विचारा बाबा, ही चेन कैलासला याने का दिली? मंगेश, अरे ही चेन तर तुझ्या गळ्यात होती ना, मग त्या कैलासकडे कशी गेली? अरे बोल. अहो तो काय बोलणार? कैलासने आपल्याला सांगू नये म्हणून त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलाय ह्या सालेने. विलास, अरे तू शांत राहू शकत नाहीस का रे? या दोघांना घराबाहेर काढा, तेव्हाच मी शांत होणार. मंगेश, तुला काय ऐकतो ही मी? काका, काका विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्यातून कोणतंच पाप घडलेलं नाही. विलासदाराने खूप मोठा आरोप केलाय आमच्यावर. काका, मी मान्य करतो
पूजावर माझं प्रेम होत, पण ते लग्नापूर्वी नियतीने आम्हाला अलग मार्ग दाखवले, पण ते मार्ग याच घरात एकत्र हे आम्हाला माहित नव्हतं काका. काका पूजाचं विलासच्या बरोबर लग्न झालं हे मला माहित नव्हतं. खरंच काका मला माहित नव्हतं. जर मला माहिती असतं तर मी ते कधीच आलो नसतो. काका काका रागवू नका माझ्यावर. तुमच्याशिवाय मायेचा आदर देणारं कुणीच नाही हो मला. काका काका तुम्ही तरी रागवू नका माझ्यावर. काका काका बोला ना. काका विश्वास आहे ना माझ्यावर. बोला ना काही. काका 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 याला कारणीभूत तूच आहेस. विश्वासघात केलास तू माझा. मी तुमचा विश्वास केला नाही. समजून विसरून गेले. फक्त मंगेश सोडून विलास नका हो असं. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास? अगं तुझ्या त्या खोट्या कहाणीवर विश्वास ठेवला तिथेच फसलो मी. आणि म्हणतेस पुन्हा विश्वास ठेवा? अगं किती विश्वासाने तुझ्याबरोबर पती पत्नीचं नातं जोपासलं. जेवढी स्वतःची काळजी घेतली नाही एवढी काळजी मी तुझी घेतली. पण त्याच्या बदल्यात तू मला काय दिलं? विश्वासघात. निर्दयपणे घाव घातलास माझ्या हृदयावर. एक भलवंती जखम दिलीस माझ्या हृदयावर, कधी बरी न होणारी. बंद कर हे रडण्याचं नाटक आणि चालते वगैरे तू. तुझं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही माझी. पण माझ्या आयुष्याची बाती केलीस त्याचं काय? चूप चांडाळी. माझ्यावर अधिकार दाखवणारी तू कोण? नाही, एक दुसऱ्याची रखेली माझी पत्नी होऊ शकणार नाही.
आलाच चांडाळ बहिणीच्या बरबादीची दिवाळी साजरी करायला. माझं न ऐकण्याचा परिणाम आहे हा. भोग आता तुझ्या कर्माची फळ. त्यामध्ये तुझा साथ नव्हता हे सांगायला शरम वाटते तुला. हा, माझा करोडो रुपयांचा फायदा होणार होता. मला स्मगलिंगच्या धंद्यात 50% पार्टनर करून घेणार होता. पण त्याला कोण होतीस त्याची रखेल म्हणून. आणि राक्षसा पैशासाठी स्वतःच्या बहिणीला त्याची रखेल बनवायला तयार झालास. अर्थात पैशासाठी वाटेल ती करण्याची तयारी आहे माझी. पण तू मात्र माझं करोडो रुपयांचं नुकसान केलं. याची अद्दल तुला घडवायलाच हवी ना. म्हणून तर हे सर्व प्रयत्न चालू आहेत माझे. अरे निर्दयी माणसा, बहीण भावासाठी देवाजवळ प्रार्थना करते त्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून. तो सुखी राहावा म्हणून देवाजवळ नवस करते. पण ही बहीण तुला शाप देते. कुत्र्याच्या मौतीनं मरशील. हे ढसाढसा तुझ्या बहिणीचा शाप आहे तुला. चाली स्वतःचं भवितव्य डोळ्यासमोर येतात माझ्या मरणाचे पोवाडे गाऊ लागली. अरे कैलास, इथं मी तुला तुझ्या अड्ड्यावर शोधतोय. का काही काम? मी जे काम तुला सांगितलं त्याचं काय झालं? मला जेवढे पैसे दिले तेवढं काम तुमचं झालं आहे. ते पुरेसं नाही. मला विलासला पूर्ण बर्बाद करायचंय. तू वेळ का लावतोय? आतापर्यंत 3 लाख रुपये तुला दिले. उपकार नाहीत केलेत माझ्यावर. आपला सौदा 10 लाखांचा ठरला होता. अरे ते सर्व तुला मिळेलच. प्रथम काम पूर्ण व्हायला हवं. ए भुजंगा, तुझ्या इशाऱ्यावरती नाचायला मी काय तुझा प्रायव्हेट चमचा नव्हे. अरे अरे असं रागवतोस काय? तुला पैसे हवेत ना, मग ये ना माझ्या बंगल्यावर. नाही, पैसा माझ्या अड्ड्यावर पोहोचला पाहिजे. कबूल. पण आज मला इथे बोलवलंस त्या कामाचं काय झालं? हा, मग जाणार. सुवर्ण संधी आहे, फायदा उठव. शाबास कायला शाबास. तुला मी माला माल करेन. ए भुजंगा, एकाच सौद्यात 2 व्यवहार कसं शक्य आहे? अरे तू तर माझा बापच निघाला. हे घे. पैसा फेको, तमाशा फेको. साल्या विलास, माझ्या नादाला लागतोस काय? आज बघ तुझ्या संसार सुखाचा कसा लचकर तोडतो ते. कुठे पळतेस? अगं तो बेवडा नवरा तुझ्या काही कामाचा राहिला नाही. खरा खोडा तिथेच का? विलास
बरं झालं तुम्ही आला. अगं ठार तर मारलं नाही ना? अहो तुम्ही माणूस आहात की हैवान आहात? चुप साली. अगं पाणी कशाला वाचतेस? मेला तरी चालेल. अहो मार कशी वाटत नाही बकवास बंद कर आणि प्रथम तो मला दागिन्यांचा डबा दे आणि मग खुशाल पाणी पाच. कुठले दागिने? अहो होते ते सगळे विकलात तुम्ही. बाबांनी ठेवायला दिलेले होते दागिने, ते पाहिजेत मला. ते दागिने सासूबाईचे, त्यावर माझा अधिकार नाही. अगं तुझा नसला तरी माझा आहे ना. बाबांच्या विचाराशिवाय मी तुम्हाला देणार नाही. कशी देणार नाही तेच पाहतो मी. विला, चल हाय. विला, ताईसाहेब पाणी आणा लवकर. डॉक्टरकडे जाऊ. ताईसाहेब तुम्ही थांबा ना, मी जातो यांना घेऊन. नाही, माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही. हे विकू देणार नाही. अहो हे दागिने सासूबाईंचा ठेवा. असू देत ना. तुझ्या बापाचं काय जातंय? विला, अहो कुठल्या परीने समजावून सांगू मी तुम्हाला. अहो सासूबाईंचे हे दागिने मोठ्या विश्वासाने बाबांनी माझ्याकडे ठेवायला दिले. त्याला काय जबाब देऊ मी? माझे दागिने विकले तेव्हा मी काहीच बोलले नाही, कारण ते तुमचे होते. पण जर हे विकलात ना तर आपल्या घराची इज्जत रस्त्यावर येईल. मला त्याची पर्वा नाही. तुम्हाला कशाचीच पर्वा नाहीये. दारूच्या थेंबासाठी आणखी काय काय विकणार आहात तुम्ही? घरात होतं नव्हतं ते सगळं विकला या दारूच्या थेंबासाठी. माझ्या अंगावरचे दागिने पण विकले. आणि हा सासूबाईंचा जपून ठेवलेला हा मुलं ठेवा तो पण विकायला निघाला. कशासाठी? तर दारूसाठी. विला, हे दागिने विकून आजची नशा भागा. पण उद्याचे काय विलास? बोला विलास, उद्याचं काय? या दारूच्या थेंबासाठी स्वतःच्या बायकोला मोठ्यावर विकायला मागे पुढे पाहणार नाही तुम्ही. पूजा